हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे ग्रामपंचायत ऑपरेटर. तर बघूया या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत ऑपरेटरसाठी संपूर्ण माहिती, कसे व्हायचे, त्याकरिता किती जागा असतात, फॉर्म कुठे भरायचा, माहिती कशी काढायची. तर संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छोटीशी माहिती बघणार आहे ग्रामपंचायत ऑपरेटरकरिता. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला येऊया आपण व्हिडिओमध्ये. तर बघा, ग्रामपंचायत ऑपरेटर महाराष्ट्र. तर मित्रांनो, तुम्ही पण ग्रामपंचायत ऑपरेटर होण्याचा विचार करीत असाल तर बघा, आपल्यासाठी महत्त्वाची माहिती, ग्रामपंचायत ऑपरेटर होण्यासाठी काय करावे आणि सविस्तर माहिती कुठून बघायची, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर बघा, ग्रामपंचायत ऑपरेटर वॅकन्सी, ग्रामपंचायत ऑपरेटर महाराष्ट्र. कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी अर्ज कसा करावा, ग्रामपंचायत ऑपरेटर सॅलरी, ऑनलाईन अर्ज कुठे करावा, अर्ज करण्याची लास्ट डेट आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर बघा, ग्रामपंचायत ऑपरेटर वॅकन्सी. ज्या ग्रामपंचायतमध्ये आपल्याला ऑपरेटर म्हणून काम करायचे आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटर जागा रिक्त असणे गरजेचे आहे. तर तिथे जाऊन तुम्ही याची माहिती काढू शकता की जागा आहे की नाही. आणि त्यानंतर बघा, ग्रामपंचायत ऑपरेटरसाठी जागा रिक्त आहे का हे माहिती काढणे आपण मोबाईलवरून चेकसुद्धा करू शकतो. तर मोबाईलवरती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा, ग्रामपंचायत ऑपरेटर महाराष्ट्र. ग्रामपंचायतमधील डाटा एंट्रीचे काम ग्रामपंचायत ऑपरेटरला करावे लागतात. तसेच CSC मार्फत विविध सुविधा दिल्या जातात. ग्रामपंचायत ऑपरेटरला संगणक परिचालक म्हटले जाते. त्यानंतर ग्रामपंचायत ऑपरेटर कोणताही शासकीय नोकरदार, VLE विलेज लेवल एंटरप्रेन्युअर, गाव पातळीवरील उद्योजक आहे. त्यानंतर बघा, कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी अर्ज कसा करावा. ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी आपण सर्वप्रथम त्या ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर संगणक परिचालक जागा रिक्त आहे का हे पाहणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा, जर त्या ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर जागा रिक्त असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच ऑफलाईन अर्ज देखील तुम्ही करू शकता. ग्रामपंचायत ऑपरेटर सॅलरी. तर ग्रामपंचायत ऑपरेटरची सॅलरी असतोय, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ग्रामपंचायत ऑपरेटरला एका महिन्याचे 7,000 रुपये मानधन दिले जातो. तर 7,000 रुपये त्यांची सॅलरी असतात. तर ऑनलाईन अर्ज कुठे करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बघा, इथं साईट दिलेली आहे. ती साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर बघा, mh.gov2egov.com, जनरल पेज homenew.sppx या साईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी जागा रिक्त असणे गरजेचे आहे. जागा रिक्त असेल तर आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. प्रथम साईटवरती अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी या साईटवरती क्लिक करा. तर बघा, इथे साईट दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. तर बघा, तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, शैक्षणिक कागदपत्रे, त्यानंतर MSCIT सर्टिफिकेट, त्यानंतर पॅन कार्ड, रिझ्यूम आणि राशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे. तर इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही सविस्तर माहिती काढू शकता. तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.